नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत झटपट होणारा असं चिकन फ्राय। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण त्यासाठी लागणारे मसाले बघून घेऊयात। मसाल्यांमध्ये इथे मी 1.5 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ। या ठिकाणी मी लिंबाचा रस वापरते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 3 ते 4 टीस्पून इतकं दही देखील इथे वापरू शकता। या ठिकाणी मी 1.5 चमचा मसाला घेतलाय। तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त देखील प्रमाण करू शकता। चिकनला मसाला आणि लिंबू व्यवस्थित लावून घ्यायचं आणि साधारणतः 15 मिनिटांसाठी तरी कमीत कमी हे असंच मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं। 15 मिनिटं झालेले आहेत। चिकन छान मॅरिनेट झाले। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा ते पाऊण तासासाठी देखील हे चिकन मॅरिनेट करायला ठेवू शकता। एका कढईमध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल घालून घेतले आणि ते चांगलं गरम झालं की नंतर त्याच्यामध्ये साधारणतः 2 टीस्पून इतकी आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे ती घालून घेते। पेस्ट आहे ती चांगली परतून घ्यायची जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो। तुम्हाला जर ह्या ठिकाणी खडे मसाले देखील वापरायचे असेल तर तुम्ही ह्या स्टेजला इथे खडे मसाल्यांचा वापर देखील करू शकता। मी इथे हाफ टीस्पून इतकी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, ती देखील मी इथे चांगली मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन आहे ते देखील घालून आपण चांगलं 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊयात। आज मी इथे तुम्हाला झटपट होणारे चिकन फ्रायची रेसिपी दाखवते, त्यामुळे मी इथे दुसरं कोणतेही वाटण इथे वापरलं नाही आहे। 2-3 मिनिटं चिकन चांगलं परतून झालं की नंतर आपण त्याला झाकण ठेवून एकदम मंद गॅसवर साधारणतः 15 मिनिटांसाठी असं शिजू देणार आहोत। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता चिकन फ्राय ऑलमोस्ट इथे झालेला आहे। झटपट असं चिकन फ्राय तयार आहे। ह्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून घेते। तुम्ही देखील अशा पद्धतीने चिकन फ्राय नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तसेच कुक विथ निशू चॅनलला तुम्ही अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी रेसिपीचे नोटिफिकेशन येतील। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।